जय सियाराम मंडळी, मी रसिका दत्ताराम गावडे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आपण पाहत आहात वसुंधरा पायी दिंडी 2025 जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून आणि संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मराठवाडा श्री क्षेत्र माऊली माहेर सिमुरगवाणी येथून दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज आहे 10 ऑक्टोबर 2025 या वसुंधरा पायी दिंडीचा सलग 13वा दिवस आणि आपण पाहत आहात या 13व्या दिवसाचे पहिले सत्र। वसुंधरेचे संरक्षण केले नाही तर आपले मानवी जीवन धोक्यात येऊ शकते आणि यामुळेच वसुंधरेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याबाबत जनजागृती करत ही वसुंधरा पायी दिंडी श्री क्षेत्र नाणीसधामच्या दिशेने वाटचाल करीत आहे। चला तर मग आपण सर्वच जण या वसुंधरा पायी दिंडीत सहभागी होऊया आणि भरघोस आनंद लुटूया। अतिशय प्रसन्न, मनाला मोहवणारी आणि रोमारोमात चैतन्य फुलवणारी पहाट झाली। स्वच्छ निळे आकाश, पांढरे ढग, वाऱ्याची मंद झुळूक आणि सूर्याच्या सोनेरी किरणांनी संपूर्ण धरती मातेला तेजोमय केले होते आणि अशा मंगलमयी वातावरणात प्रातःकाळी काकड आरती संपन्न झाली। व तदनंतर रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले व यानंतर उपस्थित सर्वच भाविकांनी धूपारतीचा लाभ घेतला। सकाळच्या चहापानानंतर पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना पुन्हा सुशोभित फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आले व गुरुभेटीची आस मनात बाळगत मोठ्या उत्साहात आणि आनंदात या वसुंधरा पायी दिंडीने पुढील नियोजित मार्गावर प्रस्थान केले आहे।
डोळी तुझे रूप, मुखी तुझे नाम, ओढ लावी जीवा हा सावळा रंग. अशा प्रकारे डोळ्यात पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्यजींचे तेजोमय रूप आणि मुखात गुरूंचे गोड नाम घेत देहभान हरपून ही वसुंधरा पायीदिंडी पुढे पुढे मार्गक्रमण करत आहे. प्रत्येक यात्रिकींना आस लागली आहे ती फक्त पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्यजींच्या भेटीची, त्यांना डोळे भरून पाहण्याची आणि आपल्या मनात असलेली कृतज्ञतेची भावना त्यांच्याकडे व्यक्त करण्याची. सध्याच्या काळात पृथ्वीवरील सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रदूषण आणि या वाढत्या प्रदूषणामुळे सृष्टीचा समतोल ढासळला आहे आणि यातूनच उत्पत्ती होत आहे ती ग्लोबल वॉर्मिंगची. ग्लोबल वॉर्मिंगचे मुख्य कारण आहे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड इत्यादी हरितगृह वायू. गेल्या काही दशकांमध्ये वातावरणातील सर्वच वायूंचे प्रमाण वाढले आहे, ज्याचे मुख्य कारण म्हणजे जीवाश्म इंधनाचा जास्त वापर, होत असलेली जंगलतोड, एसी इत्यादी अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा अधिकाधिक वापर आणि यामुळेच वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.
वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जनजागृतीचा संदेश देत चालणारी ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे हॉटेल विशाल चिकमोहोद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या ठिकाणी। सर्वच यात्रिकींकरिता व उपस्थित भाविकांकरिता अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे आणि या अल्पोपहारासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्यांचे नाव आहे बापूसाहेब आबाजी हिंगे। या अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक। झाडे लावणे म्हणजे भविष्याच्या पिढीसाठी जीवनदान देणे। वृक्षारोपण केल्याने पृथ्वीचे सौंदर्य आणि शुद्ध हवा दोन्ही टिकून राहत असतात आणि म्हणूनच आज कालिदास भागवत भोसले सोसायटी माजी चेअरमन यांच्या उपस्थितीत हॉटेल विशाल चिकमोहोद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। जय सियाराम। श्री क्षेत्र शेमोरगाव येथून आपण पायी दिंडी घेऊन निघालेलो आहे श्री क्षेत्र नानीजधाम येथे। ठिकठिकाणी वृक्षारोपण होत आहे। सरकारची सुद्धा अशी एक योजना आहे, एक पेड़ माँ के नाम। रामानंद संप्रदाय याच्यामध्ये सातत्याने सहभागी आहे। या सुंदर उपक्रमाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? माझं नाव कालिदास भागवत भोसले, चिकमोहोद, सोसायटी माजी चेअरमन। ही मला अचानक ह्यांनी सांगितलं ही दिंडी इथे आली, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांच्या दिंडीचं आणि सगळ्या वारकऱ्यांच्या ह्यांचं की मनापासून स्वागत करतो की मला ही पुण्य मिळालं झाड लावायचं आणि इथं माझ्या दारात झाड हे करायचं, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं हे करतो की अशी ठिकठिकाणी झाडं लावायचा उपक्रम शासनानं दिलेला त्याप्रमाणे ही दिंडी करत आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। असंच चालू राहावं, ह्या दिंडीला लाख लाख शुभेच्छा, एवढीच माझी विनंती। जय सियाराम। संपूर्ण भौतिक सृष्टीवर काळाचा प्रभाव आहे आणि यामुळेच आपले तन, मन आणि उत्तम कर्म याने गुरूंच्या चरणाचे एकाग्र चिंतन केल्याने गुरु आपल्या चरण कमलरूपी नौकेच्या सहाय्याने भक्तांना अज्ञानरूपी अंधकाराचा अथांग समुद्र पार करण्यात सहाय्य करत असतात। गुरूंच्या चरणी निष्ठा ठेवून पूर्ण विश्वासाने आणि निस्वार्थी भावनेने केलेली भक्ती आपल्यासाठी अमर संपत्ती असते आणि आजही या कलियुगात धरतीवर परब्रह्मरूपी गुरूंचे प्रेम अनुभवायला मिळणे म्हणजे धन्यतेची अनुभूती घेणे आणि यातही आपली ही वसुंधरा पायी दिंडी म्हणजे यात्रिकींच्या भक्तीचे आणि गुरूंच्या शक्तीचे उत्तम उदाहरणच आहे।
नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय नामाचे जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पाणी जसे आपल्या शरीराचे जीवन आहे तसेच नाम हे मनाचे जीवन व्हायला हवे. नाम म्हणजे आपली कृती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. सेतू बांधाच्या वेळी या नामामुळेच प्रचंड शिळा सागरावर तरंगू लागल्या होत्या आणि त्यात गुरूंच्या नामामुळे अंतःकरण शुद्धी होते. आपल्यात संयम, चिकाटी आणि जिद्द विकसित होत असते आणि म्हणूनच पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्यजींच्या नामात दंग होऊन हाती टाळ, मृदुंग, वीणा घेऊन पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्यजींचे ते तेजोमय रूप पाहण्याच्या ओढीने ही वसुंधरा पायी दिंडी पुढे पुढे वाटचाल करत आहे. आणि यावेळी सर्वच यात्रिकींच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव अगदी ओसंडून वाहत आहे. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी
जय जय योगिया. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्यजींना त्यांच्या सर्वच लेकरांप्रती वात्सल्याची आणि ममतेची भावना आहे आणि म्हणूनच या वसुंधरा पायीदिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच लेकरांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी अगदी चोख नियोजन केले गेले आहे. या वसुंधरा पायीदिंडीची सुरुवात जरी 28 सप्टेंबर पासून झाली असली तरीही गेल्या कित्येक महिन्यांपासून या पायीदिंडीचे नियोजन सुरू होते आणि स्वतः पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्यजी देखील या नियोजनाकडे अगदी बारकाईने लक्ष देत होते. यात्रिकींसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची, खाण्याची, राहण्याची उत्तम व्यवस्था केली गेली आहे. एवढेच नव्हे तर यात्रिकींना सकाळचा अल्पोपहार ते कोणत्या ठिकाणी घेणार आहेत, त्या अल्पोपहारासाठी त्यांना काय देण्यात येणार आहे, इथपासून ते रात्री यात्रिकींचा मुक्काम कुठे असणार आहे व त्यांना सकस आणि पौष्टिक आहार मिळावा इथपर्यंतचे संपूर्ण नियोजन केले गेले आहे. त्याचबरोबर यात्रिकींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, काही दुखापत होऊ नये यासाठी ॲम्ब्युलन्स व अनुभवी डॉक्टरांचे वैद्यकीय पथक देखील आहे. योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु अनेक गावे, अनेक तालुके, अनेक जिल्हे पार करत वसुंधरा संवर्धनाचा व संरक्षणाचा संदेश देत ही वसुंधरा पायीदिंडी आता पोहोचली आहे जिल्हा परिषद शाळा उंबरगाव तालुका आटपाडी या ठिकाणी. सर्वच यात्रिकींचे अतिशय दिमागदार पद्धतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे स्वागत आणि त्याचबरोबर औक्षणही करण्यात आले. माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ
नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया याच ठिकाणी सर्वच यात्रिकींकरिता व उपस्थित भाविकांकरिता महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे आणि या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्या अन्नदात्यांचे नाव आहे दादा श्रीमंत महाडिक. या अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता. झाड फक्त सावली देत नाहीत, ते जीवनही देतात. झाडांची काळजी म्हणजेच भविष्यातील पिढीचे रक्षण. याच उक्तीला अनुसरून जिल्हा परिषद शाळा उंबरगाव, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणासाठी अजित शिवाजी गाडवे, ग्रामपंचायत सदस्य उंबरगाव व शहाजी विश्वनाथ रणदिवे, ग्रामसेवक उंबरगाव हे मान्यवर उपस्थित होते. जय सियाराम. श्री क्षेत्र शेमुरगाव येथून आपण वसुंधरा पायी दिंडी घेऊन निघालेलो आहे श्री क्षेत्र नानीज धाम येथे. ठिकठिकाणी वृक्षारोपण केली जात आहे. सरकारची सुद्धा अशी एक योजना आहे, एक पेड माँ के नाम. रामानंद संप्रदाय याच्यामध्ये सातत्याने सहभागी आहे. अशा सुंदर उपक्रमाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आज या ठिकाणी मौजे उंबरगावमध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य यांची अमरावती ते नानी या ठिकाणी वृक्षदिंडी चालू आहे, वसुंधरा दिंडी चालू आहे. या निमित्त या संस्थेचं मी पहिल्यांदा आभार मानेन, कारण आमच्या उंबरगावसारख्या दुष्काळ भागातील गावामध्ये वृक्षारोपणाचं काम करत आहे. तसेच यांच्या या संस्थेमार्फत देहदान किंवा अवयवदान आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आणि आपल्या पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे आणि जी ग्लोबल वॉर्मिंग आहे
की झाडे कमी असल्यामुळे आपल्या पूर्ण जगामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळून बेटे पाण्याखाली जात आहेत. ह्याचं आपल्याला संवर्धन करायचं असेल तर वृक्ष लागवड करणे खूप गरजेचं आहे. ह्या दिंडीचा मेन उद्देश वृक्ष लागवड हे असल्यामुळं आज मौजे उंबरगावमधील आमच्या गावामधील वृक्ष लागवड केल्यामुळे मी संस्थेचे खूप आभार आहे. मी या गावचा ग्रामसेवक रणदीप येशवी आहे. या उपक्रमामुळे मी खूप प्रेरित झालेलो आहे आणि मी माझ्या गावामध्ये पूर्ण गावभर वृक्ष लागवड करून माझ्या गावाचं या पर्यावरणापासून होणारा ऱ्हास कमी करण्याचा मी प्रयत्न करेन. जय श्रीराम. जय श्रीराम. माझं नाव अजित शिवाजी गाडवे. मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उंबरगाव आहे. गेले 2 वर्ष झाले आमच्या गावामध्ये स्वामी रामचंद्र नरेंद्रजी महाराजांची दिंडी येते. या दिंडीचे दिवसांदिवस पायी दिंडीमध्ये लोकांची वाढती संख्या वाढत चाललेली आहे. त्याचबरोबर ह्या वर्षी त्यांनी एक नवीन उपक्रम चालू केला आहे वृक्षारोपणचा. या वृक्षारोपणमध्ये अतिशय चांगला उपक्रम आहे, जेणेकरून ज्या गावात जातील त्या गावामध्ये जर वर्षी 10-10 झाडं वाढत गेली तर ह्या जो पर्यावरणाचा रस होत चाललेला आहे किंवा यामुळे भरपूर प्रकारचं प्रदूषण होत चाललं आहे. हे प्रदूषण कमी होऊन त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना पण आल्याने प्रदूषण पण कमी होऊन जाईल आणि अतिशय चांगला उपक्रम या दिंडीच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल हे दिंडी परभणी येथून नाणी या ठिकाणी चालत जात आहे. अतिशय चांगला उपक्रम चालू आहे आणि त्याबद्दल आमच्या गावच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करत आहे. धन्यवाद. या वसुंधरा पायी दिंडीत सर्वच भाविक भक्तगण आपली उत्तम सेवा बजावत आहेत. या वसुंधरा पायी दिंडीत विशेषतः सेवेकरी स्वच्छतेची सेवा पार पाडत आहेत. सांडपाण्याची विल्हेवाट लावत आहेत. फिरते शौचालय सुद्धा स्वच्छ करत आहेत. त्याचबरोबर यात्रिकींचे जेवण झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील ते स्वच्छता करत आहेत. त्या स्वच्छता पथकांकडून आपण त्यांचे मनोगत जाणून घेऊयात. धाम यात्रीचा जर विचार घेतला तर त्यांचे अनमोल विचार जेवढे केले तेवढे कमी साहेब. कारण की हा हजारो मैल चालणारा प्रवास आहे. कधी कोणी सुखात असतं, कोणी दुःखात असतं, कधी घर सोडलेलं नसतं, कधी काही नसतं. पण या गुरु सान्निध्याच्या एक आगळ्या वेगळ्याच विचाराच्या स्वरूपात हे लोक कसं चालतात, ही शक्ती कुठून येते आणि कशी येते हे आम्ही विचार करूच थक्क जातो. आणि या विचार करण्याच्या मागचा उद्देश आमचा सेवा करण्याचा हाच आहे की बाबा हे लोक जर एवढं रात्रंदिवस चालण्याचा विचार करू त्याला 1 तासभर सुद्धा झोप येत नाही. कोणी गोष्टी कोणी पायाला पडतं, कोणी काही करतं, कोणी पाय सुचतात, पोड येतात. तर त्याच्या माध्यमातून आमचा हा जो उपक्रम स्वामीजीनं दिलेला आम्हाला सेवेचा, तर हा आमच्याकडून जेवढ्या चांगल्या पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीनं आम्ही टॉयलेट व्हॅनची सेवा चांगल्या पद्धतीनं जशी होईल तशी आमच्याकडून एक चांगल्या उत्कृष्टरीतीनं करण्याचे आम्ही परिपूर्ण प्रयत्न करतो. राहिला प्लॅस्टिकचा उपदेश आमचा आला की बाबा कुठं काही प्लॅस्टिक दिसले साफसफाईचं म्हटले तुम्ही की बाबा तुम्ही साफसफाई काय करतात, तर आम्हाला आज्ञाच अशी आहे गुरु आज्ञेची की बाबा कुठं आपल्याला जेवताना सुद्धा कुठं काही पाण्याचा ग्लास पत्रवाळी दिसली नाही पाहिजे, प्लॅस्टिकचा ग्लास घेतला नाही पाहिजे किंवा पाणी प्यायला आपल्याला प्लॅस्टिकची बाटली दिसली नाही पाहिजे. जेवणाचं ताट या सगळ्याच आमच्या ग्रुपमध्ये कोणालाच तुमच्याकडं आमच्याजवळ असं काही दिसणार नाही साहेब. तुम्हाला कुठे प्लॅस्टिकचा कागदाचा कुठलाच उपक्रम आम्ही घेतला नाही. सोबत आमच्या ताट असतं, सोबत आमची पाण्याची बाटली असते, सगळ्या गोष्टी असतात. आणि आमच्या पद्धतीनं पण आम्ही सगळं साहेब लोक तर सगळ्या गोष्टीनं आमची दिंडीचं सगळे करतच चालते. पाठीमागून उरलेल्या काय जे असेल नसेल सेवा आम्ही उर्वरित विसरलेली असलेली सगळी घेऊन चालतो साहेब. आणि याच्यानंतर जे काही असं समजा तर चालण्याचा उद्देश आमच्या त्याच्यावर लोकांच्या पाठीमागचा हेतू एकच आहे की त्यांच्या सानिध्यामध्ये आम्हाला त्यांची कायम सेवा घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय श्रीराम. जय श्रीराम. तुम्ही या टॉयलेट व्हॅन मधलं मटेरियलचं विल्हेवाट कशी लावतात? जय श्रीराम. टॉयलेट व्हॅनचे मटेरियलचे विल्हेवाट असं लावतो की जेणेकरून आमच्या टॉयलेट व्हॅनपासून लोकांना त्रास बी होऊ नये, लांब दूर नेतो आणि खड्डा करून बुजून टाकतो. जय श्रीराम. अशा प्रकारे आपण सर्वांनीच या वसुंधरा पायी दिंडीच्या आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास पाहिला. आता सर्वच यात्रिकी महाप्रसादानंतर इथेच अल्प विश्रांती घेतील व यानंतर पुढील प्रवास पाहण्यासाठी आपण भेटूयात पुढच्या सत्रात. तोपर्यंत जय सियाराम.